ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची परभणीत सभा पार पडली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नसल्याचं म्हटलंय। स्वजातीच्या आंदोलनाला ते रेड कार्पेट देतात आणि इतरांच्या आंदोलनाला मात्र ते फिरकत सुद्धा नाहीत असा टोला त्यांनी लगावला। तर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश ओबीसी सहन करणार नाहीत। अलीकडच्या काळात ज्या 54 लाख कुणब्यांच्या नोंदी सापडल्यात त्याविरोधात आम्ही मोठं आंदोलन करू असंही त्यांनी म्हटलं। आणि ओबीसी बहुजनांच्या आंदोलनाकडे फिरकत समाज बघून मतदान करायला लागला तर कोण कशाला काम करेल, जातीवरच मतदान करतील असं असल्यास ओबीसी समाजाचे लोक कुठंच निवडून येणार नाहीत। आम्हाला देखील दलित ओबीसींसारखं विधानसभा लोकसभेत आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे। ओबीसी समाजाचे लोक ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोहरादेवीचं दर्शन घेऊन अभिवादन दौरा सुरू केलाय। परभणीच्या जिंतूर शहरात ते पोहोचले। यावेळी ओबीसी बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जेसीबीतनं फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केलं। दरम्यान समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ पालघरमध्ये ओबीसींकडनं लाक्षणिक उपोषण सुरू आहे। हुतात्मा चौक इथं ओबीसी नेत्यांसह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपोषणात सहभागी झालेत। जरांगे यांची मागणी घटनाबाह्य असून जरांगेंना घटनेचं कोणतंही ज्ञान नसल्याचा आरोप यावेळी ओबीसी नेत्यांनी केला। संत मुक्ताबाईंच्या पालखीचं जालन्यात आगमन झालं। दरम्यान जिल्ह्यात पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। 315 वर्षांची परंपरा असलेली मुक्ताईंची पालखी दरवर्षी पंढरपूरच्या सोहळ्यात सहभागी होते। जालन्यात पालखीचा 2 दिवसांचा मुक्काम आहे, तर ही 14 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे। गजानन महाराजांची पालखी परभणी शहरात दाखल झाली। शहरात ठिकठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। आषाढी वारीसाठी निघालेल्या या पालखीचा आज मोंढा शहरात मुक्काम असणार आहे। पंढरपूरच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी अश्व देखील सज्ज झाले। अकलूजचे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांच्या बलराज अश्वानं आज देहूकडे प्रस्थान ठेवलं। रिंगण सोहळ्यासाठी बलराजचा विशेष सहभाग असतो। संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांच्या पालखीचं शिरूर तालुक्यातल्या केंदूर इथून पंढरीकडे प्रस्थान झालं। या पालखी सोहळ्याचं हे 49वे वर्ष। विठ्ठलाच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला। हिंगोलीच्या नरसीमधून संत नामदेव महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं। आज हिंगोली शहरातल्या रामलीला मैदानावर महाराजांच्या पालखीचा पहिला अश्वरिंगण सोहळा पार पडणार आहे। आषाढी वारीसाठी महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना झाली। देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सजावटीची तयारी सुरू झाली आहे। 339व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य मंदिरासह इतर परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली जाते। राजगुरुनगर खेडमधील भाविक ही सेवा देतात। यासाठी तब्बल 2500 किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातनं वारकरी देहूत दाखल होत आहेत। वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाकडनं इंद्रायणी नदीत तसंच विविध भागात औषध फवारणी सुरू आहे। डास तसंच कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही औषध फवारणी केली जाते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानकडनं पंढरपूर विकास आराखड्याची पाहणी करण्यात आली। तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे। याला मदत व्हावी यासाठी ही पाहणी करण्यात आली आहे।